सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्ट पिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफ टाइम हैंग आउट फ्रेशर्स मी तुझे पैसे लवकरात लवकर परत करेन. ओके ओके अरे हो ते सगळं ठीक आहे पण सायली. माझं म्हण चल मी येतो बाय. पण तू ऐकून तर घे नीरव. अरे का नीरव काय रे एवढा आवरून कुणाला भेटायला चाललायस? भेटायला नाही, जॉब शोधायला चाललोय. पण तू जॉब कसा आणि कुठे शोधणार आहेस? आता सध्या तरी प्लेसमेंट एजन्सी मध्ये नाव द्यायला चाललोय. हा म्हणजे असं काही एकदम भारीतला जॉब नाहीये पण एका कन्स्ट्रक्शन साईटवर काम करायचं. नीरव जॉब तुला करायचा. इफ यू आर कम्फर्टेबल विथ सच अ काइंड ऑफ जॉब तरच हो म्हण. बोल का बोलतो? ओके मी करेन हा जॉब. चलो 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 वडा उसळ गरमा गरम वडा उसळ ये हे काय वडा तर थंडच आहे उसळ गरम आहे ना खा खा. असं काय आपण दोन्ही याचे पैसे दिले ना मग दोन्ही गरम पाहिजे. बरी अगं एवढे काही गार नाही येत वडे आणि आम्हाला सकाळी केले असतील ना म्हणून थोडे गार झालेत. खा खा. तेच तर जरा एक दिवस ऍडजस्ट करायला नको या मुलीला. मी करीन ऍडजस्ट पण सगळेच करतात असं नसतं ना. आता माझा दाद काय झालं आला का? ए हाय दादा. शराब माझ्या दादा पुढे जर अशी थंड प्लेट आणून ठेवली ना तर तो तर राडाच घालतो हॉटेलात राडा. ते खूपच नॉर्मल आहे. इट्स ओके. तुझ्या दादाला दुसरं काय येतं राडा घालण्याशिवाय? नीरवला जॉब देऊन माझ्या दादाने प्रूव्ह केलं की तो चांगलं वागू शकतो. कळलं ना? प्रूव्ह PROVE. पण कसं आहे माहितीये का परी जो बूंद से कही ना वो बहुत से नहीं आती है. म्हणजे अशिक्षित रे अशिक्षित. नाही पण रेणुका हे एक बरं झालं म्हणजे हिच्या दादाने नीरवला कन्स्ट्रक्शन साईटवर जॉब दिला. मला वाटलं ट्रकचा ड्रायव्हर म्हणून ठेवतोय की काय. तुझा प्रॉब्लेम काय आहे ग नक्की? हा नाही म्हणजे स्वतः तर काही चांगला ऑप्शन सुचवू नाही शकली विचार करत बसली तर माझ्या दादाने जर त्याला एवढा चांगला जॉब दिलाय तर तुला एवढं जळायला काय झालंय? परी मी का जळेन तुझ्या दादावर? मी जळकुकडी थोडीच आहे तुझ्यासारखी. माझ्यासारखी मी जळकुकडी. तू आरसा पाडला कसं काय? तू बघ आधी केवढी जळतेस. सतत comparison. प्रॉब्लेम टाइम्स अप. एक म्हणवा टाइम्स अप काय आम्ही काय गेम थोडीच खेळतोय. नाही तुम्ही ज्या पद्धतीने सतत भांडताय ना त्यावरून तसंच वाटतंय की तुम्ही एखादा गेम खेळताय. काय सुरुवात कोणी केली होती? तू मी अगं बाई दादाचा विषय कोणी काढला? दादा कसा आहे माहिती आहे का? माझा दादा असा आहे, माझा दादा असा आहे. अशावरून ही भांडण्यात काय पॉइंट आहे? प्लीज शांत राहा ना. इकडे नीरवच्या जॉबचा पहिला दिवस आहे. बाप्पाला छान प्रार्थना करायची सोडून तुम्ही दोघी भांडत काय बसलाय? सॉरी. इट्स ओके. पुढच्याच असं वागू नको म्हणले मिळून. नेव्हर माइंड परी. मी तुला सॉरी म्हणलंच नाही. मी रेणुकाला सॉरी म्हणते. भांडलीस कसं माझ्याशी आणि सॉरी तिला? तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे उलट नाक रगडून. एक काम कर तुम्हाला ना अर्ज लिहून दे मग मी म्हण. नाही 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 पण खरं तर तुम्हाला एक एवढूच कारण मी तुला का सॉरी एवढूच लगेच सॉरी म्हणते. 100 करणं नाही. 100 सांगा. बाप्पा त्या दोघी आमचं काही ऐकत नाही. आता तू तरी ऐक.
जेवढे या दोघी भांडून आम्हाला अनकम्फर्टेबल करतात ना, त्याहून खूप 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 जास्त कम्फर्टेबल नीरवला त्याच्या जॉबमध्ये वाटू देत. हा मावशी थोडासा आत मारा ना. का आत मारला तर काय पगार वाढून देणार आहेस? हो तसं नाही, सगळ्यांनी एका रेषेमध्ये अंगठे मारले ना तर बरं दिसतं म्हणून. असं म्हणजे आता काय चांगलं काय वाईट हे तू शिकवणार मला? हो नाही नाही अरे पोरा, जेवढं तुझं वय नाही ना त्याच्या दुप्पट वर्ष मी इथं येऊन अंगठे मारते, तेव्हा मला शिकवायचं नाही. आणि रोब मारायचा असेल ना तर बाकीच्यांवर मारायचा, अच्छा. मला शिकवायचं नाही. आलाय मोठा शिकवायला. मावशी अहो इथे का बसलाय? मग काय तुझ्या माड्यावर बसू? अहो नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे एवढ्या उन्हात बसण्यापेक्षा आज शेड मध्ये निवांत बसून जेवा ना. चला. म्हणजे मग तू माझ्या नावानं बोट मोडायला मोकळा? हो, असं का बोलताय तुम्ही? मी कशाला मोडू तुमच्या नावाने बोट? अरे मला समज माहितीये. आधी तू म्हणशील तिकडं बसा आणि मग रिपोर्ट मध्ये लिहशील समधी माणसं काम करत होती आणि म्हातारी आराम करत होती. हा सर बोला. मुकेश हियर. एव्हरीथिंग इज फाईन देअर. येस येस सर, व्यवस्थित आहे सगळं. गुड. कोणी काय टाइमपास तर करत नाही ना? करत असेल तर आपल्याला फोन लावायचा. हा नाही नाही, त्याची गरजच पडणार नाही सर. बेस्ट. आणखीन काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम नाही ऍक्च्युली सर, पण जरा विचारायचं होतं सर. बोल ना. त्या मावशी काम करतात ना इथे, काय बरं नाव आहे त्यांचं? थांबा. मावशी तुमचं नाव काय? कशाला पाहिजे रे तुला माझं नाव? काय कंप्लेंट करायचे? जा कर. अरे हिराबाई हाय माझं नाव. सांग त्या मशण्याला आणि लाव मला पण देशोधडीला. हा सर ते कळलं. ती म्हातारी ना, तिथं नको टेन्शन घेऊ. नाही टेन्शन नाही, पण खूप विचित्र वागतायत ते माझ्याशी. आता विचित्र वागणार नाही तर काय? त्यांच्या तोंडातला घास तुझ्या ताटात पडला म्हटल्यावर तुला काय कडेवर घेऊन नाचणार काय ती? म्हणजे आता काय, तिचा एक पोरगा आहे. ते पण लई दिवस झालं कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये मजूर म्हणून काम करतोय. पोरगा तसा गुणी आहे पण सध्या बेरोजगार आहे. मग काय, आता जो तुला जॉब दिलाय ना, आधी आपण त्याला दिला होता, पण मग राजकुमार दादांचा फोन आला तुझ्यासाठी. मग काय, त्याला काढून तुला घेतला ना. मग म्हणून तू एवढाच का दे म्हातारी. तुमचे सर्वांचे सौंदर्यशास्त्राविषयीचे पेपर वाचताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, ती म्हणजे तुमची भाषा. तुम्हाला समजेल अशा भाषेत पेपर जरी लिहिलेत तरी काही संज्ञा या पुस्तकाप्रमाणेच यायला हव्यात. आणि म्हणून जेव्हा पुढच्या वेळेला तुम्ही मे आय कम इन सर? सर. छान. ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण आला. यात हे भाई तू इथे काय करतोय? जॉब नाही तिथे. आत या. तर आज आपण सौंदर्यशास्त्रातील काही महत्वाच्या तत्वज्ञांबद्दल बोलणार आहोत. लिहिलो सगळं काही ठीक आहे ना? नाही म्हणजे तू इथेस तर मग साईटवर कोण आहे? साईटवर जायचं सोडून इथे काय करतोयस? हे भाई, हे सगळं नीट आहे ना? काय प्रॉब्लेम नाही ना? काही धुळबीळ जास्त आहे काय तिकडे? साईटवर लंच ब्रेक सुरू आहे म्हणून आलोय, कळलं? काय प्रॉब्लेम आहे? सॉरी सर. बसा.
आणि म्हणून आपण गॅलीला सौंदर्यशास्त्रातला एक महत्वाचा तत्ववेत्ता मानतो. नीरव देसाई, नीरव देसाई, मला सांगा, गॅलीला आपण सौंदर्यशास्त्रातला एक महत्वाचा तत्ववेत्ता का मानतो? असं वर्गात बसून आत्ममग्न राहण्यापेक्षा घरी जाऊन समाधी घ्या. सॉरी सर. बसा खाली. नीरव सांग ना, कसं वाटलं तुला माझ्या दादाने दिलेला जॉब जेओबी? तुझ्या दादाने जॉब दिलाय, नवीन कपडे नाही, कसा वाटला विचारायला? नीरव, साईटवर सगळं ठीक आहे ना? आर यू कम्फर्टेबल ओव्हर देअर? येस. आणि काय नेमकं काम काय तिकडे? काय नाही, मजुरांवर लक्ष ठेवायचं बस. हो भारी रे. तुझ्याशी एकदम वटबीड असेल ना तिकडे. म्हणजे भाई काम होत आहे काय नीट आहे भाई, आपण तेज आहे. मी काय म्हणतो, आपण इथे उभं राहून बोलण्यापेक्षा बसून बोलूया ना कॅन्टीन मध्ये खाली जाऊन. मला केव्हापासून भूक लागली, विचारच करत होते. चल चल नीरू, चल ना. तुम्ही एक काम करा, तुम्ही वा पुढे, मला साईटवर जावं लागेल. हा नक्की. आपण भाई नीट काम करा, भाई नीट काम कर. मी जास्त खाणार आहे आपण. नीरव, हा बोल ना. काय झालं? कुठे काय? काय आहे नीरव, काय झालंय? मनवा, अगं ते साईटवर ऍक्च्युली म्हणजे मी तिथे गेलो. अरे हिराबाई हाय माझं नाव. सांग त्या मशण्याला आणि लाव मला पण देशोधडीला. तिचा एक पोरगा आहे. हा ते पण लई दिवस झालं कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये मजूर म्हणून काम करतोय. मग आता जो तुला जॉब दिलाय ना, आधी आपण त्याला दिला होता. मनवा, मला खरंच कळत नाही यार. मला नाही जावं असं वाटत यार तिथे. पण नीरव, सध्या तुला जॉबची जास्त गरज आहे. अगं मनवा, पण दुसऱ्या कोणाची जागा अडवून मी स्वतःच्या भल्याचा विचार करू का? आणि मला असंच करायचं असतं तर मी डॉक्टर झालो असतो ना ग. पण मग आता काय करायचं? इवन आय डोंट. आपण आत्ता तरी मला जावं लागेल, कारण तिथे मुकेश सर वाट बघत असतील. नीरव, आय डोंट नो व्हॉट टू सजेस्ट. पण ना, तुझ्या मनाला जे वाटेल ना तेच तू कर. वी ऑल आर विथ यू. मावशी थांबा, धर, हे घ्या. अरे जा, मला ना ग तुझी मदत. मावशी सॉरी. सारी? मला कशा पायी बोलतो सारी? कारण मला कळलंय तुम्ही माझ्यावर का चिडला आहात ते. नुसतं कळून काय उपयोग आहे? आता झालं ते झालं ना. माझा पोरगा बसला ना घरात शेंगा मोडत. तुम्ही आला 4 बुक शिकून शानपणा मिरवत. मावशी, मी समजू शकतो तुमचा राग. नाही रे पोरा, तू नाही समजू शकत. अरे गरीबाचा राग समजायला आधी त्याच्या पोटातली आग सोसावी लागते. वशिले लावून आणि या असे इस्त्रीचे कपडे घालून दुसऱ्याच्या आयुष्याची दडी मोडायला तुमचं काय जाते? नाही मावशी, मला कळतोय तुमचा त्रास, पण मला आधी माहितच नव्हतं की हा जॉब तुमचा मुलगा करणार होता ते. आणि मला आधी माहित असतं ना तर मी स्वतःहून नाकारला असता हा जॉब. आलाय मोठा जॉब नाकारणारा. नाही मावशी, खरंच मी स्वतःहून नाकारला असता. कारण तसंही हा जॉब करणं ही तुमच्या मुलासाठी पहिली निवड आहे, जी माझी पहिली चॉईस नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, आपल्या आवडीचं काम करायला न मिळण्याचं दुःख काय असतं ना, हे मला चांगलंच ठाऊक आहे. सो मावशी, थोडासा विश्वास ठेवा माझ्यावर, थोडासा प्लीज. कसा विश्वास ठेवू रे पुरा? कसा विश्वास ठेवू? अरे आजवर माझ्या पोराच्या नशिबात हे असंच होत आलंय.
लई कष्ट करतो, लई हुशार आहे, पण देवानं त्याच्या नशिबात मातीतून बाहेर येणं लिहिलेलंच नाही. हे बघा मावशी, असं नाहीये. आणि मेहनत करणाऱ्याला ना योग्य संधी नक्कीच मिळते. बघा तुम्ही. जाऊ दे, जे काय बी झालं ना त्यात तुझी बी काय बी चूक नाही आहे. पण माझ्या पोरासाठी माझा हातडं तुटते ना, म्हणून मी तुझ्यावर रागवले. माझं काय चुकलं असेल तर मला माफ कर. जाते मी. हॅलो. हा सम्राट. हा नीरू, काय झालं? सगळं ठीक आहे ना? हो हो, एकदम व्यवस्थित आहे. तू काय करतोयस? मी काय करतो? हा, मी हॉस्टेललाच आहे. हा, आता चाललोय खायला. तुझं नाश्त्याचं काय? मी खाल्लंय इथे थोडस. वा, कसा चाललाय पहिला दिवस जॉबचा? एकदम मस्त. आणि हा, नुसता पहिला नाही तर पहिला आणि शेवटचा दिवस. म्हणजे मी हा जॉब सोडलाय. काय? अरे पण का? मग काय करू सम्राट, मी नाही रे कुण्या दुसऱ्याची जागा बळकावू शकत. आणि तुला माहितीये, या एकाच कारणामुळे मी डॉक्टर होण्याचं नाकारून स्वतःचं घर सोडलं. आज हा जॉब सोडलाय. हा, पण फक्त फरक एवढाच आहे की आज त्यामुळे कुणाचं घर सुटणार नाही तर बसणार आहे. म्हणून मी हा जॉब सोडलाय. नीरू नीरू नीरू. हा. हे अरे वा, गरम आहे. ऐक ना, मला जरा बोलायचं होतं. बोल ना. काय? म्हणजे बघ, हा, म्हणजे मला असं वाटतं. काय वाटतं? की म्हणजे तू बरोबर आहेस, पण मला असं बोलायचं. काय काय? की म्हणजे बघा आता तुला सम्राट बोल. काय? जॉब सोडायलाच हवा होता का? सम्राट, मी नाही म्हणजे मला तू दिलेलं कारण पटतंय, पण मग आता हिराबाईच्या मुलाला असेल पण तेवढी गरज. मग आता तू त्याचा जॉब घेतल्यामुळे तू वाईट कसा काय ठरतो हे मला कळत नाही. म्हणजे हे बघ, आता कबड्डीत पण आपण आपल्या अपोनंटचा पाय खेचतोच ना. बरोबर. पण मग म्हणून त्यामुळे आपण त्याचं काय असतो का दुश्मन? नाही ना. असतो का? असतो नाही ना. आपण तर फक्त खेळच खेळत असतो. मग सम्राट ऐक, पण आयुष्य आणि खेळ यामध्ये फरक असतो. आणि कसं आहे ना, खेळामध्ये दोन्ही बाजूचे प्लेयर स्ट्रॉंग असतात, ते इक्वल असतात, बरोबरीचे असतात. हा ना. मग आता तुला पण होतीच की गरज जॉबची, होती ना. मग एवढं तर करावंच लागणार ना. आता पॉइंट घ्यायचं म्हटलं तर सर्व्हिस तर टाकावीच लागणार. बस ये. बस बस. हा, आता समजा एक चांगला कबड्डी खेळणारा मुलगा आहे, म्हणजे मी, नाहीस तू, हा, आणि एक चांगला खो खो खेळणारा मुलगा आहे. आता त्या खो खो खेळणाऱ्या मुलाला उद्या कबड्डी टीम मध्ये घेतलं आणि त्यामुळे एका चांगल्या कबड्डीपटूला म्हणजे तुला बाहेर बसावं लागलं तर? अरे असं कसं झालं? असं नाही चाललंय, हे बरोबर नाही, चुकीचं आहे. सी, चुकीचं आहे की नाही? हा, तूच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. म्हणजे काय, मी त्या मुलाचा जॉब घेणं हे सुद्धा चुकीचं होतं. आणि सम्राट, अरे माझ्यापेक्षा त्या मुलाला या जॉबची जास्त गरज होती. आणि माझं काय, हे बघ, समजा माझं इथे काहीच झालं नाही, मला काहीच जॉब मिळाला नाही, काही झालं नाही, तर मी पुण्यामध्ये जाऊ शकतो. पण त्या मुलाकडे काहीच ऑप्शन नाही रे दुसरं. पुण्याला नको, घरी नको. तू घरी गेला तर मी ते एकटा काय करू? आणि हा नको. एक काम कर, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आपण तुझ्यासाठी दुसरा जॉब शोधू. दुसरा जॉब शोधू. आता कसं? चल पटकन आवर, चल लेक्चरला जायचंय. चल. हा चल. आलो. काय झालं? काही नाही रे, बस तू दुसऱ्या कोणासाठी तरी तडकाफडकी स्वतःचा जॉब सोडलास हे ऐकून जरा गहीवरून आलं, भरून आलं रे मला त्याची. पण मग
अशी माणसं या जगात आहेत हे मला पटत नाही. आय कांट बिलीव्ह दिस. नीरव, यू आर रिअली ग्रेट ना बाळा, रिअली ग्रेट. थँक्यू. अरे नीरव, पण तुझा जॉब तू त्याला दिलास, आता तू काय करणार? हा, हे बघ, आय हॅव गॉट अन ऑफर फॉर यू. एक जॉब आहे, करशील तू? कुठला? अरे तुला मी नाही का म्हणलं होतं माझे बाबा फिल्म बनवतात, हा, तर त्यांच्याकडे सेट झाडायचा आणि कॅमेरा ट्रॉली पुसायचा जॉब आहे. तुला जमेल का रे करायला? मला जमेल ना. पुसायला नाही, तुला बाहेर फेकायला. फेकू? नॉनसेन्स.